तर धमक्यामध्ये मी कुठं दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी। ती जर म्हणत असेल धमक्या येतात, आता तो जो आरोपी आहे ना त्या आरोपीवरच माझा संशय आहे। तो काय लपवतोय, जो कोणचा आरोपी म्हणून नाही, तो जो आता आरोपी म्हणजे नाहीये, फिराईतदार जो आहे ना, त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटते, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आत्ता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू। ते माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असं घुले कुटुंब म्हणतंय, किंवा त्याला सोडवायला गेला म्हणजे त्याच्यामुळेच झाला ना। पण हे मानेला मारण्यासाठी का गेलते त्याचा खुलासा कोणी करणार आहे का? की मानेला मारायला ही का गेले, गुल्याला नाही मारायला आले म्हणते, नाही मानेलाच मारायला आले। मग मानेलाच मारायला का आले? कुटुंब किंवा त्याची काय जी मारेकरी जी आरोपी आहेत ती त्यालाच मारायला का गेले, ह्याचा पण खोला तपास झाला पाहिजे ना। आणि राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये। पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे, त्यांचा तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं तिथे ठरवतील। ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे। कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा हा सिंगल बी कॉल दाखवा, SP सोडून मी कोणाला काही बोललो। आणि SP ना सुद्धा मी पहिला फोन याच्यासाठीच केला की बाबा बीड जिल्ह्याची अशी बातमी ती नेमकं काय ते मला प्रेझेंट करा, आणि त्यांनी मला ब्रीफ केलं। लोकप्रतिनिधी माझा अधिकार आहे, तुम्ही मला कोणी विचारलं काय तर मी काय सांगणार, आणि त्या पद्धतीने मला ब्रीफ केलं, मी ते सगळ्यांना बोलत राहिलो। मला त्याच्यात त्यावेळेस SP साहेब म्हणले नाही तुमचा मुलगा येतो याच्यात किंवा मुलाचं नाव आहे, काहीच नाही।